नमस्कार. थँक्यू मिलिंदजी. आज मी इथे अनहद रिट्रीट परिवार आणि लेखक श्री नितीन राम यांच्या वतीने एक माध्यम म्हणून आभार मानण्यास उभा आहे. आपण सारे कृष्ण या पुस्तक प्रकाशनाला प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि सिने दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी उपस्थित राहिल्या. त्यांच्या सहज सुंदर अभिव्यक्तीमुळे या सोहळ्यात आज सात्विक चैतन्य निर्माण झाले. आपले मनापासून आभार. सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार वैभव जोशी सर आज प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभले. आपल्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला काव्य प्रतिभेचा परिसस्पर्श लाभला. या पुस्तकाचा दिव्य सुगंध दूरवर दरवळेल याची खात्री वाटते. आपले मनापासून धन्यवाद, आभार. अमलताज बुक्सचे सुश्रुत कुलकर्णी यांनी प्रकाशक म्हणून अत्यंत मोलाची भूमिका निभावली. त्यांच्या ज्ञानाने आणि अनुभवाने आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले. सुश्रुतजी, आपले मनापासून धन्यवाद. कोणत्याही कार्यक्रमाचा आधार असतो तो सूत्रधार. आज हा सोहळा ज्यांच्या उगवत्या शैलीत पार पडला ते सुप्रसिद्ध निवेदक मिलिंद कुलकर्णी यांचे मनापासून आभार. MES सभागृहाच्या मॅनेजमेंट टीम आणि स्टाफचेही आभार. साऊंड, लाईटिंग, सिक्युरिटी, स्वच्छता या सर्व आघाड्यांवर त्यांची मदत मोलाची ठरली, त्यामुळे त्यांचे धन्यवाद. आमच्या अनहद सारथी टीमचे मनापासून आभार. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, हुबळी, बंगळूर अशा वेगवेगळ्या ठिकाणून ही माणसं तन मन धन अर्पून निरपेक्षपणे मदतीला धावून आली. नाव नाही घेत प्रत्येकाचे, पण दिल से शुक्रिया. सरते शेवटी आपण सगळे रसिक मायबाप प्रेक्षक एवढ्या मोठ्या संख्येने दूरदूरून या कार्यक्रमासाठी आलात, त्यामुळे आपल्या सर्वांचेही मनापासून आभार. नितीन राम हे या पुस्तकाला कृष्ण बीज मानतात. हे बीज विशाल वृक्ष बनून जेव्हा सावली देईल तेव्हा तिथे विश्रांती घेणाऱ्या लाखो वाटसरूंचे आशीर्वाद आपल्याला लाभतील. नितीनजींच्या शब्दात 2 श्वासांमधील प्रत्येक शांत विराम गातो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. कार्यक्रमाच्या शेवटी मी आता डॉक्टर अनिता राम यांना विनंती करतो की आपण नितीन राम यांनी रचलेली अनहद अंतर्नाद प्रार्थना सादर करावी आणि हा कार्यक्रम संपन्न करावा.